ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघे गणेश जयंती निमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे। ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील कचराई तलावानजीक आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत। यंदा येथील महोत्सवाचे 3रं वर्ष आहे, अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर बधे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण, सुशांत मोरे, किशोर भावे, सुमित चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। ठाण्यातील वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंती निमित्त या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत। ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनीचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होणार आहे। 1 फेब्रुवारी रोजी सकाळी बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठण होईल। त्यानंतर गणेश तत्व आणि पुराण या विषयावरती ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांचं व्याख्यान होणार आहे। तसेच एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक, डॉक्टर अभिजित फडणवीस धर्मजागरण करतील। तसेच हृदयी वसंत फुलताना सुप्रसिद्ध बालकलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित आणि मनीष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांसारखे साहित्यिक, संगीत आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम येथे होणार आहेत। तसेच 5 फेब्रुवारी रोजी पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी या विषयावरती माहिती दिली जाणार आहे। तर 6 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधांचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिंबे हे दासबोधाचे निरूपण करणार आहेत। महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक 7 फेब्रुवारी रोजी निघणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने 7 दिवसाचा माघी गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय। 7 दिवस विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये। या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत, निरूपण आहे, संगीत आहे, कवी आहेत, पुनर्विकासासारखे विषय आहेत, उद्बोधक, सर्व विषय घेऊन आम्ही 7 दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो। लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी गणेश जयंती उत्सव आहे। इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा केला नाही। अत्यंत रेखीव, नीटनेटका, आकर्षक सजावट, अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो। त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात। नागरिक मोठ्या संख्येने येतात। 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव यावेळी साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो। आम्ही गेल्यावेळी प्राचीन मंदिर होतं, कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं, हे बघत असाल तुम्ही। गेल्यावेळी असं मंदिर केलेलं होतं, हे खाली दाखवलंय। त्याच्या आधी आपण एक इंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये। या वर्षी आपण ही संकल्पना राबवली, आपल्या पाठी दिसते। उद्याला ही पूर्ण तयार होईल। आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे। उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केलाय। आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून, ते खूप मेहनत घेतात याच्यामध्ये, नवोदित आहेत ते, पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येत आहेत या माध्यमातून। आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक होरायझन हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजचं इथे चालवतो। रोज भजनं असतात संध्याकाळी, स्थानिक भजनी मंडळांना त्यात वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं तसं गणेश पुराण असेल, दाकृ सोमण आहेत, कथ्थक नृत्य आहेत, गायत्री बहुतुले, धर्मरक्षती रक्षता जे CAFS आहेत, अभिजित फडणवीस अर्थतज्ञ, ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे। साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदयी वसंत फुलताना आहे। पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो, अडचणी होतात, त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोधावर देखील आम्ही समीर लिंबे यांचं निरूपण ठेवलंय।